ऐका हो मंडळी, श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राहत होता. नाव होतं भद्रश्रवा. राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका. ती रूपानं खूप सुंदर होती, पण स्वभावानं खूप गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी होती ती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली गेली, निघून रानात. तिथं पाहिलं सुहासिनींना, त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत. तिनं पाहिलं, त्यांच्याबरोबर तसंच व्रत केलं. दुःख गेलं, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करत होती. पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली. तोऱ्या ताट्यानं बोलू लागली. दासदासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागच्या जन्माची आठवण करून द्यावी, ओळखते का नाही ते पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाली व 1 मुलगी झाली. मुलीचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकी वस्त्र घातली, हाती काठी घेतली. आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली. भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कोणी घरी, घालील का कोणी घास. दासी बाहेर आली. म्हातारी दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काय काम काढलं, तुझं नाव काय आहे, गाव काय आहे, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली. हळू आवाजातच, तशातच खोकला येई. मधून मधून म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आली. इथे राणीला भेटायचं आहे. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशाला भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील, उनं धुनं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळीये, माणुसकी विसरलीये. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी. पण ती माझ्यामुळेच. मी तिला देवीचं व्रत सांगितलं, तसं तिनं केलं. आता देवीच्या कृपेने राणीपदावर आहे. पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावरही पैशाची धुंदी आली आहे. गोरगरिबांना कशाला विचारेल. ते थोड्या मोठ्याच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारी, तिला कोण विचारतंय. ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. वसा टाकून दिला, उठली मातली. पण फळ तिला भोगावंच लागेल. नंतर डोळे उघडतील तिचे. जाते मी आता परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले व म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेन नेमानं. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही. दिलेला शब्द विसरणार नाही आणि मोडणार नाही. म्हातारीने त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली. काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी श्यामबाला. ती आली आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली असेल, तिच्यासाठी मला क्षमा करा. तुम्ही दिलेला शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते. मुलीवर दया करा. म्हातारीला दया आली. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलगी निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा खाली माडीवरून आली. दाराशी येते तर दिसली म्हातारी. राणी कडाडली. कोण ग तू थेरडे, इथं कशाला आली आहेस. जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची. दुसरं घर नाही का मिळालं तुला. म्हातारीचे डोळे गरगर फिरले. कपाळावर आट्या उमटल्या. ती ताडकन निघून गेली. पुढे दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी सोडून. पुढे सुखाने संसार करू लागली. पुढे मार्गशीर्ष महिना आला. आता पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रत केलं. सगळं नियमधर्म पाळून 4 गुरुवार तिने हे व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटात उद्यापन केलं. पुढे सिद्धेश्वर राजाच्या मालधर राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला. पण भद्रश्रवा परत सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस यायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरतचंद्रिका राणी होती, तिची स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटले. राणीला रडू कोसळलं. पण करणार काय. एक दिवस चिंतेचं उगवत होता तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती.
भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकटाच तिच्या घरी निघून चालू लागला. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवाला पाहिलं, ओळखलं, परत लगबगीने घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालधरानं माणसं पाठवली, रथ पाठवला. श्वशुरांना घरी आणलं, सासुरांना घरी आणलं, मानसन्मान केला, नवी वस्त्र दिली, गळ्यात हार घातला. श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस अगदी मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनात घेतला. जावयानं भद्रश्रवा मुलीचा व जावयाचे निरोप घेऊन निघाला. जावयाने नोकराजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरलेला होता तो. नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती हंड्यावर झाकण काढलं तर आत पाहते तर काय, आत दिसले कोळसे. सुरतचंद्रिकेनं कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं की तोही चकित झाला. हे ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याची भोग सुटत नव्हते, चिंतेचे ढग सभोर दिसत होते, काळजीचा वनवा भडकत होता. सुरतचंद्रिकेला एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं नाव घेतलं, मला मुलीला भेटायचं आहे, डोळे भरून पाहायचं आहे. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत, दुसरी काय करणार. एका गुरुवारी ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीवर बसली. अगदी दमून गेली होती. त्यावेळेस एक दासी नदीवर पाणी भरायला आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदीवर बसलीये, खूप दमलेली दिसली, तिला आणायला पाठवा कोणीतरी. श्यामबालेनं रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेनं पाहिलं. तिनं आईला प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करावयास सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ होत चालली होती. श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावाने पूजा करत होती. आरती झाली. वास दरवळत होता. श्यामबालाला उपवासच होता. तो ती कडकडीत उपवास करी. अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिने आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण करून दिली. ती लक्ष्मी व्रताचा वसा करत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनंच ती राजाची राणी झाली होती. आणि ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपवासच करेल. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीने केलेले व्रत हिच्या आईने पाहिलं होतं. भक्तिभावाने नमस्कार करीत होती, उपवास करत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोहोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्याने सहज विचारलं, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेनं बरोबर आणलेलं हंड्याकडे बोट दाखवलं. मालधराने झाकण काढून पाहिलं. आत काय दिसलं तर मिठाचे खडे. अगं, हे मिठाचे खडे इथं कशाला आणलेस? इथं मीठ का नाही? हो म्हणत, मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रावरती दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलेलं होतं. पण आज श्यामबाला सांगण्यातील गोम राजानं हेरली होती. पण तो विचारचक्रात गुंतला होता. श्यामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचे अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव. जो माणूस तिथे मीठ खातो तो धन्याशी नेहमी इमानीच राहतो. याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राण अर्पण पण करतो. मालधराचा विचार चक्र थांबत नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्यांचं काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित झाला. भद्रश्रवाने आपली अनुमती दिली होती. मालधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा देखील केली होती. सेनापती आले व त्यांनी मालधरांना आदरपूर्वक वंदन केलं. आज्ञा असावी असे नम्रपणे विचारलं. भद्रश्रवाने राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातील एक एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीने झुंजायला सांगायचे. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतींनी सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेनात घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध मालधराने सैनिक अधिकाधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. धनी लढाई होती, पण मालधराच्या सैनिकांना पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हतं. शत्रूच्या सैनिक जमिनीवर कोसळत होते.
मालधराचे सैनिक पराकाष्ठाने पुढे सारावत होते. युद्धाचे तांडव अखंड चालू होते. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालधराचे सैनिक अधिक ईर्ष्याने पुढे पुढे जात होते आणि शेवटी मालधराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालधराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता. भद्रसवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालधराला व श्यामबालालाही खूप आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांना त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालधराकडे आणली. त्यात सोन्या मोत्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठा देखील होता. मालधरानं भद्रश्रवा चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. श्यामबाला लक्ष्मीव्रताची पूजा केली, आरती केली. दीपाचा सुगंध दरवळत होता. तिने तिच्या आईला उपवास केला. रात्री देवीच्या आरती झाली, देवीला नैवेद्य झाला व सर्वांनी मिष्टान्नाचं भोजन घेतलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालधराने भद्रश्रवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात गेली. सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी निघून गेले होते, तेही अचानक घरी परत आले. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच आहे. श्री महालक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणींनी पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चिंत झाले. दुःखाचे वादळ पूर्ण थांबले होते. सुखाचे वारे सर्वांना सुखावीत होते. अशी ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.